नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे दिनांक 2 मे रोजी नाशिकच्या गौरी पटांगण येथे सकाळी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा 50वा योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. योग विद्या भारतीय परंपरेचा एक भाग आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या परिश्रमातून योग जगासाठी अमूल्य भेट ठरलाय. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात जगभरातील विविध देशातील नागरिक सहभागी होत आहेत. यामुळे जगातील नागरिकांसाठी योग विद्या आरोग्यदायी आधार ठरली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्रालय व स्वास्थ्य आणि कल्याण मंत्री स्वतंत्र प्रभार प्रतापराव जाधव यांनी येथे केलंय. यावेळी खासदार भास्कर भगरेसर, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर, मोरारजी देसाई, राष्ट्रीय योग संस्थेचे डॉक्टर काशीनाथ समगंटी, योग विद्या गुरुकुलचे डॉक्टर विश्वास मंडलिक आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते योग संगम पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय मंत्री श्री जाधव म्हणाले की नाशिक शहर हे अध्यात्म आणि संस्कृतीचे केंद्र आहे. दर 12 वर्षांनी येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. कुंभमेळा आस्था आणि परंपरेचा संगम आहे. त्याचप्रमाणे योग्य स्वास्थ्य, संस्कृती आणि एकतेचा संगम ठरेल. गोदावरी नदीच्या काठावर योग दिनाचा कार्यक्रम होते ही समाधानाची बाब आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून 2025 रोजी विविध कार्यक्रम होणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम होते. योग दिनाच्या माध्यमातून वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना साकारली जाते. योग दिन हा एक उत्सव आहे. यातून मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते. योग दिनाचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय उत्सव झालाय असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री श्री मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून आंतरराष्ट्रीय योग दिनाची एक पृथ्वी एक स्वास्थ्यासाठी योग अशी संकल्पना मांडली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्यासाठी भारत प्रतिबद्ध असल्याचं स्पष्ट होत आहे. या उपक्रमातून जग एक परिवार असल्याची भावना अंगीकारावी, यातून योगाचे होणारे लाभ याविषयी माहिती द्यावी, असेही मंत्री श्री जाधव यांनी सांगितले. आयुष मंत्रालयाच्या संयुक्त सचिव डॉक्टर मोनालिसा दास यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी योगाची विविध प्रात्यक्षिके सादर केली. आज का सत्र हम प्रार्थना से शुरू करेंगे. 3 बार प्रणव का उच्चारण, ओंकार का उच्चारण, उसके पश्चात प्रार्थना एक साथ. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.